रोज रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न। मुलांच्या पोटात पोटभर आणि पौष्टिक पदार्थ कसा जाईल ह्यासाठी प्रत्येक आई काही ना काही जुगाड करतच असते। मग आपण आज असाच जुगाड करून पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत। चला पाहूया रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा स्वच्छ धुवून त्याची वरची अशी साल असतात ती काढून घ्यायची आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे। शेंगांचे आता छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत। ते मी आता एका भांड्यात घेते। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि परत त्याला असं थोडंसं पाणी टाकायचं। आता हे भांडं मी कुकरमध्ये ठेवणार आहे। कुकरमध्ये थोडं पाणी टाकलं, त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवला, त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं आणि कुकर लावून घ्यायचा। कुकरला 4-5 शिट्ट्या चांगल्या येऊन द्यायच्या। कुकर झालेला आहे, थंड पण झालेला आहे। मी आता कुकर मधलं भांडं काढून घेते। आपल्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत। आता शेंगा थंड झाल्या की ते मिक्सरला लावून घ्यायच्या। मिक्सरला लावून घेतला की त्याचा चोथा मधलं पाणी निघून जातं, म्हणून त्या मिक्सरला लावून घ्यायच्या। मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये आलं, मिरची आणि लसूण आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचं। ही आता पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्ट आता गाळणीमध्ये गाळून घ्यायची। म्हणजे ह्याच्यामध्ये जो चोथा असतो तो गाळणीच्या वर राहतो आणि पल्प असतो तो खाली गाळणीमधून खाली निघतो। चांगलं दाबून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते आणि तेच पाणी मी ह्या चोथ्यामध्ये टाकून घेते। हे आपलं झालेलं आहे, तयार झालेलं आहे पल्प। तर हाताने असं चांगलं दाबून घेतलं म्हणजे चोथा एकदम असा कोरडा होतो। आता ह्या पेस्ट मध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते, ओवा टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद पावडर, हे धना जिरा पावडर टाकते, थोडीशी मिरची पावडर टाकायची, हे सफेद तीळ आहेत आणि एक बटाटा घेतला होता उकडून, तो कुस्करून टाकते। तुम्ही किसून टाकलात तरी चालेल, मी हाताने कुस्करून टाकलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही। शेवग्याच्या शेंगाचा जो पल्प होता त्याच्यामध्येच हे पीठ भिजून घ्यायचं। त्या पल्पमध्ये जेवढं पीठ राहील तेवढं पीठ टाकून घ्यायचं, वरनं पाणी वगैरे काही टाकायचं नाही। हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं। शेवग्याच्या शेंगा मुले आवडीने खात नाहीत, पण शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। त्याने हाडे मजबूत होतात, शरीरातील थकवा दूर होतो आणि पचनक्रियाही सुधारते। 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे मी पिठाचे गोळे करून घेते। हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आता लाटून घ्यायचा। आम्ही आता लाटून घेते। लाटून झालेलं आहे, त्याला वरती थोडंसं तेल लावायचं, थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि त्याला असं दोन्ही बाजूनी फोल्ड करायचा। परत त्याला असं दोन्ही बाजूनी फोल्ड करायचा आणि असं चौकोनी लाटून घ्यायचा। म्हणजे हे कसं पॉकेट तयार होतं। आता आपलं लाटून झालेलं आहे। एका बाजूला मी तवाही गरम करत ठेवलेला आहे। हा एकदम पण पातळ लाटायचा नाही, एकदम जाड लाटायचा नाही। तवा गरम झालाय, त्याच्यावर हा पराठा टाकून घेते मी। दोन्ही बाजूनी चांगलं असं थोडंसं तेल लावून त्याला शेकून घ्यायचा। तेल लावा, तूप लावा, बटर लावा, तुम्हाला जे आवडत असेल ते लावून त्याला चांगलं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा। दाबून शेकवायचा म्हणजे चांगला खरपूस शेकून होतो। हा आता आपलं शेकून झालेलं आहे, मी आता काढून घेते। दोन्ही बाजूने चांगलं शेकून झालेले सोनेरी कलरवर। याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे सगळे पराठे असे तयार करून शेकून घेते। हा आपला पॉकेट पराठा तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही सॉस किंवा जाम भरून मुलांना देऊ शकता, मुलंही आवडीने खातात। आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवते, एकदम मऊ लुसलुशीत झालेला आणि 4 पड असे सुटलेले आहेत त्याचे। तुम्हाला माझी पौष्टिक पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।